नमस्कार मेजवानी घरची चव मध्ये स्वागत. आज आम्ही कापरी पापलेट आणलेलं आहे. आज आजी कापरे पापलेटचे फ्राय करून दाखवणार आहे. चला आता आपण याचे कटिंग करून घेऊ. पहिल्याचे पंख काढून घ्यायचे आणि पंख काढल्यानंतर डोकं असतं ना, हे डोकं पण महत्वाचं आहे. डोकं काढलं, ह्याचे डोकं काढलंय. कापड थांबत मध्ये कटू का डायरेक्ट. अशा प्रकारे हे कापरी पापलेट कटिंग करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता त्याला काय काय लावायचं आहे? आता त्याला हळद, ही हळद आहे, हां हे मीठ, हां ही मिरची पावडर, बर. एक मोठा लिंबाचा रस हम्म. आणि फ्राय करायला आपल्याला रवा. रवा. आता प्रथम आपल्याला हे हळद आणि मीठ मीठ लावून आणि लावून घ्यायचंय. हम्म. प्रथम आपल्याला इथं हळद आणि मीठ लावून घ्यायचंय. हम्म. तर हे बघा, याला 1 ते 1.5 चमचे आपल्याला हळद लावायची. आणि आता आपल्याला मीठ. आपल्या चवीनुसार आपल्याला मीठ लागेल याप्रमाणेच घ्यायचंय. हे बघा, हे छोटे 2 चमचे मी मीठ घेतलेले. तर हे सगळं एक व्यवस्थित लावून घ्यायचं. मग नंतर आपण याला लिंबाचा रस लावायचा. हे दोन्ही साईड व्यवस्थित लागायला पाहिजे. हे बघा, आता आपला हळद मीठ लावून झालेलं आहे. आता आपण एक लिंबाचा रस एक मोठा लिंबाचा रस काढलेला आहे, तो लावून घ्यायचा आपल्याला. आणि आता थोडीशी आपल्याला किंचितची मिरची पावडर लावायची, कारण काय रव्यामध्ये सुद्धा आपण मिरची पावडर वापरणार आहे. पण अगोदर याच्यात थोडंसं चवीसाठी त्याच्यात तिखटपणा उतरण्याकरता लावायचं. मी एवढीशीच लावणार आहे मिरची पावडर. हे बघा, आता आपली हळद, मीठ, लिंबू आणि मिरची पावडर लावून झालेलं आहे. आता हे 1 तासभर आपण याला मुरण्याकरता ठेवायचं. नंतर आपण ह्याचं फ्राय करायचं. किती टाइम झालं ते? 1 तास होऊन गेलं. 1 तास झालेला आपला पापलेटला मसाला लावून सगळं मॅरिनेट व्यवस्थित झालेलं आहे. हां, आता आपण हे बघा, रवा, मिरची पावडर, थोडंसं मीठ घातलेलं. तर हे सर्व आपण मिक्स करायचं. असं मिक्स करून घ्यायचं. असं मिक्स झालं ना की असं हे पापलेटला रवा लावायचा. असं हलक्या हाताने असं रवा लावायचा सगळीकडे. जास्त लावायचं नाही, का तर ते मग ते त्याला कवर येतो आणि तो आतला भाग तसाच हे राहतो, भाजतो पण तो असं त्याला कुरकुरीतपणा येत नाही. हे बघ,
बघा. अशा प्रकारे ते असं सर्व आहे आपण सर्व ना रवा लावून घेऊ हा. पापलेटला. असं सर्व रवा लावून घेतलेलं आहे. हे बघा आता आपण हे रवा मिरची पावडर असं सगळं लावून कर लावलंय पापलेटला. तर आपण तवा गरम करत ठेवलेला आहे. तर थोडंसं आपण तेल याच्यावर सोडून घेऊ. तर काय काय लोक कसे तेलात ते तेलामध्ये पण- तळून काढतात. नाही ते तेल कसं जिरं ह्याच्यातलं हे निघत नुसतं नाही. हा ते थोडंसं घ्यायचं. ह्याला तेल जास्त लागत नाही, हे असं त्यामध्ये ऑइली राहत नाही जास्त. एक उलट एक सुलट असं आपण जेवढे बसतील तेवढे. हां जेवढं बसतील तव्यावर तेवढं आपण फ्राय करायला ठेवू. आता हे आपण हे परतताही यायला पाहिजे. हां आता हे मध्यम आचेवर आपल्याला म्हणजे बारीक पण नाही आणि मोठा पण नाही, मध्यम आचेवर आपल्याला ह्याला फ्राय करायचं आहे. पण तरी 10 मिनिटं 10 ते 15 मिनिटं बारीक बरं, याच्यावर 10 ते 15 मिनिट लागणार हां. आहे. हं? फ्राय करायचं एक साईड. ठीक आहे, एक साईड होऊन दे, मग नंतर आपण पलटी मारताना परत हे बघा आता आपले 15 मिनिटं झालेली आहेत. एक साईड हां आता आपल्याला ही पलटी मारायची. पलटी मारायची. चांगला कलर पण चांगला आला. हां तर हे आपले खरपूस छान फ्राय झालेले आहे. चांगला कलर चांगला आहे. अशा प्रकारे आपले सर्व पापलेट फ्राय सर्व पापलेट करून घ्यायचे. घ्यायचे. तर आता ही पापलेट फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.